या 5 गोष्टी शिकायला लोकांचं अर्ध आयुष्य निघून जातं। याच 5 गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही वेळेत गोष्टींना समजून घ्याल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नंबर 1, आपल्याला मिळालेलं हे एकच आयुष्य आहे। आयुष्य कधीही तुमच्या सुधारण्याची वाट पाहत नाही, ते सतत पुढे जात राहतं। त्यामुळे तुम्ही उठा आणि पुढे जायला शिका। तुम्ही आयुष्यात सगळं काही मिळवू शकता हे अगदी खरं आहे, पण तुम्ही गेलेली वेळ परत आणू शकत नाही हेही तितकंच खरं आहे। आणि आपल्याला मिळालेलं हे आयुष्य एकदाच मिळतं, परत नाही। 7 जन्म किंवा पुढचा जन्म यावर निदान माझा तरी विश्वास नाही आणि तुमचाही तो असेल की नाही याबाबत शंका आहे। म्हणून आपण ज्या काही चुका करतो किंवा आपण आपली बरीचशी वर्ष चुका करण्यात घालवतो आणि त्या चुका लक्षात यायला आपल्याला कित्येक वर्ष जातात, तोपर्यंत हातातून वेळ निघून गेलेली असते, वर्ष निघून गेलेली असतात आणि आयुष्यात ती वर्ष, ती वेळ आपल्याला कधीच परत आणता येत नाही। आयुष्य तुम्हाला फक्त एक संधी देत असतं, प्रत्येक क्षण हा एकदाच देत असतं, पुन्हा फिरून तो वापस येत नाही। तो चांगला असेल किंवा वाईट असेल, कसाही असला तरी एकदा गेलेला क्षण गेला, तो पुन्हा परत नाही। म्हणून आयुष्यात माणूस माणसाला चुका सुधारण्याची संधी देऊ शकतो, पण तुमचं आयुष्य तुम्हाला कधीही ती संधी परत देत नाही। म्हणून उठा, कामाला लागा आणि पुढे जायला शिका। आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने आणि योग्य पद्धतीने चुका न करता जगायला शिका। नंबर 2, आयुष्यात कधीही 2 लोकांचा सल्ला घेत बसू नका, कारण काही लोकांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा पत्ता नसतो आणि अशा लोकांकडून तुम्ही सल्ला घेत असाल तर मग तुमचं कल्याण झालंच म्हणून समजा। यात कुठलीही शंका नाही की प्रत्येक माणूस हा कुणाचा ना कुणाचा सल्ला घेत असतो, त्यात काही गैर देखील नाही। पण आपण ज्या व्यक्तीचा सल्ला घेतो तो व्यक्ती त्या योग्यतेचा आहे का, त्याचं तेवढं नॉलेज आहे का, त्याचा तेवढा अनुभव आहे का, तेवढी पात्रता आहे का, या सगळ्यांचा विचार व्हायला हवा। कधीकधी आपण ज्यांच्याकडून सल्ला घेतो अशा व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने कमी असू शकतात, पण त्यांची बुद्धिमत्ता आणि नॉलेज जास्त असू शकतं। आणि कधीकधी आपण ज्यांच्याकडून सल्ला घेतो अशा व्यक्ती वयाने मोठ्या असू शकतात, त्यांच्याकडे नॉलेज, बुद्धिमत्ता आपल्यापेक्षा कमी असू शकेल, पण त्यांचा अनुभव आणि लोकांना ओळखण्याची त्यांची क्षमता ही तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकते। पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या व्यक्तींना नॉलेज आणि अनुभव या दोन्ही गोष्टी नाहीत अशा व्यक्तींकडून सल्ले घेत असाल तर तुम्ही मूर्ख ठराल। आणि त्याहून जास्त मूर्खपणा म्हणजे एकाच वेळेस एकाच मुद्द्यावर तुम्ही 2 अशाच मूर्ख लोकांकडून सल्ले घेत असाल तर तुम्ही देखील मूर्ख ठरतात। नंबर 3, इथं कोणालाही तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही, म्हणून प्रत्येक दिवस स्वतःला आहे त्यापेक्षा उत्कृष्ट आणि उत्तम बनवण्याचा प्रयत्न करा। आजकालच्या जगात प्रत्येकजण स्वार्थी झाला आहे। तुमच्या जवळ येणारा, तुमच्याशी नातं जोडणारा प्रत्येक व्यक्ती काहीतरी कारण असल्याशिवाय किंवा त्याचा स्वतःचा काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय तुमच्या जवळ येणार नाही। आणि काम झालं, स्वार्थ साधून झाला की दूर निघून जाणार। त्यामुळे इतर लोकांमध्ये आपला किती वेळ वाया घालवायचा किंवा लोकांना किती वेळ द्यायचा हे आपणच ठरवायला हवं। लोकांना तुमच्याशी काहीही घेणं देणं नसतं, त्यामुळे त्यांच्या मागे आपला वेळ घालवणे बंद करा आणि त्याऐवजी तोच वेळ स्वतःच्या प्रगतीमध्ये लावा। आपण आहे त्यापेक्षा जास्त चांगलं काही करू शकतो का, स्वतःला आणखी चांगलं बनवू शकतो का, याचा विचार करा आणि स्वतःला सुधारण्यामध्ये आपला वेळ घालवा। नंबर 4, स्वतःची, स्वतःच्या शरीराची, आरोग्याची काळजी घ्या, कारण तुम्हाला काही झालं तर तुम्हाला विसरायला या जगाला काही मिनिटे पुरेशी आहेत। इतरांसाठी करण्यामध्ये, मग ते विचार करण्यात असो किंवा शारीरिकरित्या इतरांसाठी कष्ट करण्यात असो, आपण स्वतःला झोकून देतो। पण जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते, शारीरिकदृष्ट्या तुम्ही थकतात, त्यावेळेस तुमच्या मदतीला कोणीही येत नाही
किंवा तुम्हाला काही झालं, कदाचित तुम्ही मरण पावलात, तर तुम्हाला विसरायला लोकांना फार काळ लागत नाही. कलियुग आहे म्हणतात ते उगाच नाही. तुम्ही कितीही लोकांसाठी कष्ट केले, झगडलात, स्वतःच्या शरीराची झीज करून घेतलीत, तरीही लोक तुम्हाला लक्षात ठेवणार नाहीत. तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं हे त्यांच्या लक्षात राहणार नाही. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक स्वास्थ्य असेल किंवा शारीरिक स्वास्थ्य असेल, याकडे लक्ष द्या. नंबर 5, तुम्हाला एखादा व्यक्ती तुमच्यापेक्षा जास्त बुद्धिमान किंवा शक्तिशाली मिळाला तर त्याच्याशी कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा करू नका आणि त्याला आपला शत्रू तर मुळीच बनवू नका. त्याच्यासोबत काम करा, त्याच्याशी मैत्री करा. कारण जेव्हा आपल्याला माहीत असतं की आपण समोरच्या व्यक्तीशी लढाई करून जिंकू शकत नाही, अशा वेळेस समोरच्या व्यक्तीला आपला मित्र बनवा आणि त्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या इतकं बुद्धिमान आणि शक्तिशाली होण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही हे तेव्हाच करू शकता जेव्हा अशा व्यक्तीला तुम्ही तुमचा मित्र बनवता. तुमच्यापेक्षा अधिक बलशाली व्यक्तीशी तुम्ही भांडत बसलात तर तुमची हार निश्चित आहे आणि तुमच्या हाती काहीही लागणार नाही. त्यामुळे असा व्यक्ती मिळाला तर आपला अहंकार आणि ओव्हर कॉन्फिडन्स थोडासा बाजूला ठेवा आणि डोक्याने काम करा. समोरच्यातल्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतील, काही नवीन शिकायचं असेल ज्या आपल्याकडे नाही पण समोरच्याकडे आहे, तर अशा वेळेस शत्रुता नाही, मित्रता गरजेची असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.